श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे शनी अमावस्या. या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. अमावस्या ही पूर्वजांना समर्पित मानली जाते. या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष पूजा आणि दान केले जाते. असे मानले जाते की या दिवशी पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात. या दिवशी पितरांची पूजा करणे, तर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी पितरांच्या शांती साठी काही उपाय केल्याने घरात सुख शांती कायम राहते. पितृदोष असल्यास या दिवशी विशेष पूजा केल्याने तो पितृदोष देखील दूर होतो. या दिवशी केलेल्या पूजेचे कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ देखील प्राप्त होत असते. आता या शनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. शनी अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदीत किंवा तलावात स्नान करणे याला खूप महत्त्व आहे. आणि जर हे शक्य नसेल तर घरातील स्नानाच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. तसेच थोडेसे काळे तीळ देखील त्यामध्ये टाकायचे आहे. चिमूटभर हळद देखील या पाण्यामध्ये टाकावी. स्नान आणि ध्यान केल्यानंतर देवघरात दिवा लावा. या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य द्या. या दिवशी सकाळी लवकर शनी मंदिरात जाऊन स्वच्छता करावी. विधिवत पूजा करा आणि मोहरीच्या तेलात काळे तीळ मिसळून शनिदेवावर अभिषेक करा. यामुळे देखील खूप पुण्य पदरी पडतं व आपल्याला शनीची साडेसाती असेल, शनीपासून काही त्रास होत असेल तर तो देखील दूर होतो व आपल्या आयुष्यात सुख शांती समृद्धी देखील येत असते. आपली जी काही आर्थिक टंचाई आहे, दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होत असते. त्यामुळे या दिवशी आपण शनिदेवाची पूजा सेवा आवर्जून करायचीच आहे. या दिवशी पितृदोषाशी संबंधित कार्य करा आणि त्यांच्यासाठी तर्पण करा आणि पितरांच्या नावाने दान करा. या दिवशी शनिदेवाला निळी फुले अर्पण करा आणि शनी चालीसा किंवा शनी स्तोत्राचे पठण आवर्जून करावे. शनी अमावस्येच्या दिवशी जप तप पूजा करण्यास विशेष महत्त्व असते. अशा वेळी तुम्ही मिठाचे काही खास उपाय करून शनी अमावस्येपासून सुटका मिळवू शकता. हे उपाय केल्यास तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा राहील. ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे स्वयंपाकघरातील मीठ हे चंद्र शुक्र आणि राहूचे प्रतीक मानले जाते. या ग्रहांचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे. तर या दिवशी आपण जेव्हा फरची पुसत असतो तेव्हा त्या पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे, गोमूत्र टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे, पिवळी मोहरी टाकायची आहे. आता पिवळी मोहरी जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथून तुम्हाला सहज मिळून जाईल. या सर्व वस्तू टाकून आपण फरची पुसायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, नजरबाधा आहे तर ती दूर होण्यास मदत होईल. भरपूर वेळा आपण मेहनत घेतो, मेहनतीचे फळ मिळत नाही किंवा कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. तर खरं तर आपल्या घरामध्ये नजरबाधा जरी झालेली असेल तरी पण आपण कोणतंही काम हाती घ्या, त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही. अनेक संकटांचा देखील सामना करावा लागत असतो. आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं, शेजारी असो किंवा नातेवाईक असो. प्रत्येकालाच आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगले वाटते असे नाही. मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि आपली घराची मुलांची पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते. तर ही सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी तुम्ही फरची पुसत असताना पाण्यामध्ये मीठ तसेच हळद गोमूत्र आणि पिवळी मोहरी आवर्जून टाकायची आहे आणि याच पाण्याने आपल्याला फरची पुसायची आहे. हळदीमुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते. तसेच मिठाने आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते. तसेच पिवळ्या मोहरीचा उपयोग देखील नकारात्मकता दूर करण्यासाठी केला जातो आणि आपण गोमूत्र टाकल्यामुळे आपल्या घराची देखील शुद्धी होत असते. आता यानंतर या दिवशी नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आता हा उपाय अगदी तुम्ही प्रत्येक अमावस्येला देखील करू शकता. नारळाचे काही उपाय सांगणार आहे, त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय हा नक्की करू शकता. हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते. फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही. तसेच या दिवशी आपण आपल्या वाहनासाठी देखील नारळाचा उतारा करायचा आहे. एक नारळ घ्यायचा आहे. तुमचं 4 व्हीलर असो किंवा 2 व्हीलर असो तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यावरून हा नारळ 7 वेळा उतरवायचा आहे. आता उतरवत असताना तुम्ही ज्या पण देवताला मानता त्या देवतेचे नामस्मरण करायचे आहे. मग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करू शकता. त्यानंतर हा नारळ आपण खाली फोडायचा आहे. तसेच हा फोडल्यानंतर आपण त्या गाडीवरती गुलाल देखील अर्पण करायचा आहे. तसेच या दिवशी आपण एक नारळ घरातील सर्व व्यक्तींवरून देखील उतरून टाकायचा आहे. तर सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे. तुळशीजवळ देखील आपण एक दिवा लावायचा आहे. कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय व सेवा करत असतो तर तो उपाय नक्कीच फलदायी हा ठरत असतो. आता आपण एक पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे. या नारळावरती आपण सेंदूरने त्रिशूळ काढायचा आहे किंवा तुम्ही कुंकवाने देखील या नारळावरती त्रिशूळ काढू शकता. त्यानंतर हा नारळ घरातील सर्व व्यक्तींवरून उतरून टाकायचा आहे. मग घरातील प्रत्येक व्यक्तीला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचा आहे. बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं. फक्त
दक्षिण दिशेकडे तो नेणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर हा नारळ प्रत्येक व्यक्तीवरून उतरवत असताना म्हणायचं आहे, माझ्या मुलाला जी काही इडापिडा मागे लागलेली असेल, नजरबाधा झालेली असेल, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे याच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे, आजारपण दूर होऊ दे असे आपण म्हणायचं आहे. अगदी आपल्या घरातील सर्व व्यक्तीवरून हा नारळ उतरवायचा आहे. त्यासोबत आपण स्वतःवरून देखील हा नारळ उतरवायचा आहे. आता हा नारळ उतरून झाल्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे. आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून देखील हा नारळ 7 वेळा उतरवायचा आहे. उतरवत असताना म्हणायचं आहे, माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, संकटे माझ्या घराच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे, माझ्या घराची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे. त्यानंतर हा नारळ घेऊन आपण घराबाहेर जायचं आहे. आता घराबाहेर एखाद्या रिकाम्या ठिकाणी आपण हा नारळ टाकून द्यायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा किंवा मुलांना आपल्या स्वतःला जी काही नजरबाधा झालेली असते तर ती दूर होण्यास मदत होत असते. आता हा नारळ टाकायला जातो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही. तसेच नारळ टाकून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही. आपण हा उपाय अगदी संध्याकाळी करायचा आहे किंवा संध्याकाळी जर शक्य नसेल तर सकाळी देखील हा उपाय करू शकता. फक्त आपण हा उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करा. बघा याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. आता हा नारळ आपण तिथे टाकल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहे. त्यानंतर तुमची जी काही कामे आहे ती कामे तुम्ही करू शकता. आता हा नारळ तुम्हाला एखाद्या रिकाम्या ठिकाणी टाकणे शक्य नसेल तर अशा वेळेस वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केला तरी पण चालेल. कारण की एखादा नारळ आपण एखाद्या ठिकाणी टाकत असतो त्यामुळे दुसऱ्याला देखील त्रास होत असतो. त्यापेक्षा जर तुमच्या नदी असेल, तलाव असेल, विहीर असेल तर तुम्ही अशा पाण्यामध्ये हा नारळ टाकू शकता. नारळ टाकताना आपण म्हणायचं आहे, माझ्या घरामध्ये जी काही नजरबाधा आहे किंवा जी काही नकारात्मक शक्ती माझ्या घरामध्ये आहे तर ती संपूर्णपणे या नारळामध्ये समावलेली आहे असे आपण म्हणावे. त्यानंतर हा नारळ आपण टाकून द्यायचा आहे. तसेच या दिवशी आपण नारळाचा कपूर होम देखील करू शकता. आता नारळाचा कपूर होम कसा करायचा तर आपण एक नारळ घ्यायचा आहे, देवघरामध्ये एक दिवा लावायचा, तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे. त्यानंतर या नारळावरती आपल्याला 3 ते 4 कापराच्या वड्या ठेवायच्या आणि त्या कापराच्या वड्या आपल्याला जाळायच्या आहे आणि हा नारळ आपल्या घरामधून फिरवायचा आहे. अगदी बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये हा नारळ घेऊन आपण फिरायचा आहे. तसेच नारळ आपल्या हातामध्ये असताना आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे किंवा तुम्ही ज्या पण देवताला मानता तर त्या देवतेचे नामस्मरण देखील तुम्ही करू शकता. आता आपल्या घरातून हा नारळ सगळीकडून फिरवून घेतल्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे. मुख्य दरवाजावरून देखील हा नारळ आपण 7 वेळा उतरवायचा आहे. उतरवत असताना आपण म्हणायचं आहे की माझ्या घराला जी काही इडापिडा मागे लागलेली असेल, नजरबाधा झालेली असेल, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, आजारपण जे काही माझ्या घराच्या मागे असेल तर ते पूर्णतः दूर होऊ दे, माझ्या घराची प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे. आता यानंतर हा नारळ आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या रिकाम्या जागी देखील टाकू शकता. आता तुम्हाला त्याच दिवशी टाकणे शक्य नसेल तर हा नारळ आपण घराच्या बाहेर ठेवायचा आहे. आपण हा नारळ घरामध्ये आणायचा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. तुम्ही फक्त मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करायचा आहे. अगदी घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.